नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. इथं तुम्ही बघू शकता की झाड ही अशा प्रकारे पूर्णपणे वर्ण शेंड सुकायला लागलेलं आहेत. आता हे कशामुळे होते बघूया. तर इथं तुम्ही बघा, हे रोपाचे खोड आहे. जिथं खोड जमिनीला चिटकलेलं आहे त्या ठिकाणी हे पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर झालेला आहे. आता ही बुरशीचा थर म्हणजे नक्की काय झालेला आहे, तर शेतकरी मित्रांनो, ही फ्युजारियम ऑक्सिस्पोरम नावाची बुरशी असते. ही जिथं जमिनीला खोड चिटकतं त्या ठिकाणी इन्फेक्शन करते आणि त्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यानंतर पूर्णपणे झाड वरून सुकायला लागतं. अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करायला हवं, तर अशी जर का लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्हाला 100% जमिनीमधून बुरशीनाशक सोडणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय आहे, जैविक बुरशीनाशके, सेंद्रिय बुरशीनाशके आणि रासायनिक बुरशीनाशके. प्रमाण जर खूप कमी असेल, 1-2 झाडं असतील, तर तुम्ही जैविक बुरशीनाशके सोडा. मग त्याच्यामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा पण सोडू शकता आणि सुडोमॉनस पण सोडू शकता. जर का समजा प्रमाण जास्त आहे तर तुम्ही मग रासायनिक बुरशीनाशकांकडे जाऊ शकता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला SC फॉर्म्युलेशनमध्ये असणारं फॉलिओ गोल्ड, जे सिजेंटा कंपनीचं बुरशीनाशक आहे, ज्याच्यामध्ये क्लोरोथॅलोनिल 33.1% प्लस मेटलॅक्झिल 3.3% असते, ते बुरशीनाशक तुम्ही ठिबकद्वारे सोडू शकता. मग ते एकरी 1 लिटर या प्रमाणामध्ये सोडू शकता. जर तुम्हाला जमिनीमध्ये असणाऱ्या जैविक घटकांचं बुरशीनाशकामुळे नाश होतो असं वाटत असेल, तर तुम्हाला सेंद्रिय बुरशीनाशक पण आहे उपलब्ध. त्याच्यामध्ये KB बायो ऑर्गॅनिकचं रूटफिट म्हणून बुरशीनाशक येतं, ते पण तुम्ही ठिबकद्वारे सोडू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ज्यावेळेस तुमचा प्लॉट 35, 40, 45 दिवसांच्या दरम्यान असतो, त्यावेळेस जर प्लॉटमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसायला लागली तर तुम्ही खाली रोपाच्या खोडा शेजारी जाऊन बघायचं आहे की तिथं बुरशीचं इन्फेक्शन झालेलं आहे का, आणि तुम्हाला ह्या सांगितलेल्या उपाययोजना करायच्या आहेत. उपाययोजना करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिल्या याच्यामध्ये आपण तर प्रादुर्भाव रोखला, पण दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही त्याचा प्रसार पण रोखू शकता. मग प्रसार रोखण्यासाठी पाणी 1-2 दिवस पूर्णपणे बंद करा, जेणेकरून एक बुरशीचा प्रादुर्भाव एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट हे इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका, आणि यूट्यूब चॅनलला बघत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.